तर पहा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये असेट हा टॉपिक शिकणार आहोत. तर बघा, असेट म्हणजे काय? असेट म्हणजे मालमत्ता, म्हणजे संस्थेकडची कोणत्याही प्रकारची मालमत्ता. उदाहरणार्थ समजा संस्थेतील टेबल्स, चेअर्स, परत कॅम्प्युटर्स, लॅपटॉप्स ही सर्व संस्थेची झाली मालमत्ता. समजा संस्थेनं एखादी असेट परचेस केलेली आहे किंवा भाड्याने दिलेली आहे, तर ते आपण कसं करू शकता ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे असेट परचेस कशी करायची आणि परचेस केलेली असेट भाड्याने कशी द्यायची ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला बघा, पहिल्यांदा इथं वरती सेटिंगचं ऑप्शन आहे, त्या सेटिंगच्या ऑप्शन वरती जाऊन असेट मॅनेजमेंट वरती जाऊन आयटम मास्टर वरती जायचं आहे. आयटम मास्टर वरती गेल्यानंतर तुम्हाला इथं एक प्लस चिन्ह आहे, त्याला करायचं आहे तुम्हाला क्लिक. आणि तुम्हाला इथं कॅटेगरी नेम मध्ये, आता समजा कॅटेगरी मध्ये मी सिलेक्ट केला आहे फर्निचर अँड फीचर्स. तर बघा, फर्निचर अँड फीचर्स या कॅटेगरी मध्ये कोणते आयटम्स असतात. उदाहरणार्थ टेबल असू शकतं, चेअर्स असू शकते किंवा लाकडी कपाट पण असू शकतं. मी समजा इथं आयटम मध्ये मी टाकलं टेबल्स म्हणून. मी तर टाकलं टेबल्स. टेबल्स टाकल्यानंतर बघा, तुम्हाला एक खाली ऑप्शन आहे की इज रेंटेबल, म्हणजे हा तुम्ही टेबल जर भाड्याने देणार असाल तर तुम्हाला ह्या कॉलमला करायचा आहे सिलेक्ट. किंवा परत काय म्हणते, इज डिप्रिशिएशन ऍप्लिकेबल, म्हणजे तुम्ही हा टेबल जर ह्या टेबलचं जर डिप्रिशिएशन ऍप्लिकेबल असेल तर तुम्हाला ह्या कॉलमला करायचं आहे सिलेक्ट आणि तुम्हाला खाली करायचं आहे सेव्ह. हा झाला आपला कन्फिगरेशन मधला पहिला पॉइंट. आता बघा, त्या असेट मॅनेजमेंट मध्ये जाऊन तुम्हाला परत जायचं आहे वेंडर मास्टर वरती. तर बघा, वेंडर मास्टर म्हणजे काय? वेंडर मास्टर म्हणजे जी काय तुम्ही असेट परचेस करणार आहे, म्हणजे ज्या व्यक्तीकडनं किंवा ज्या शॉप म्हणणं तुम्ही जी असेट परचेस केलेली आहे त्या शॉपचं नाव, त्या व्यक्तीचं नाव, त्या शॉपचा पत्ता, परत त्या शॉपचं विलेज, सिटी, परत त्या व्यक्तीचं नाव, हे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन इथं फिलअप करायची आहे. आणि ही सर्व इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथं करायचं आहे सेव्ह. परत बघा, परत तुम्हाला जायचंय सेटिंग वरती, परत जायचंय तुम्हाला असेट मॅनेजमेंट वर, परत जायचंय तुम्हाला रेंट मास्टर वरती. आता बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला परत जायचं या प्लस चिन्हावरती. इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कॅटेगरी. आपण इथं सिलेक्ट केलं तर फर्निचर अँड फीचर्स. आयटम मास्टर मध्ये समजा आता तिथं आपण आयटम पाहिला होता टेबल, पण तिथं आपण आयटम सुद्धा पाहिला होता, ती आयटम आपण खाली सेव्ह नव्हता केला, म्हणून इथं आयटम मध्ये टेबल हे आलेलं नाहीये. तरी पण आपण फक्त इथं करूया फीचर्स करूया सिलेक्ट. आणि इथं बघा परत काय म्हणले, पुढे आहे बघा, जी तुम्ही असेट भाड्याने देणार आहेत जी तुम्ही असेट भाड्याने देणार आहे, ती असेटचा कालावधी किती आहे, म्हणजे किती कालावधीसाठी तुम्ही असेट रेंटनं देणार आहात, ते तुम्हाला इथं करायचं आहे सिलेक्ट. परत तुम्हाला इथं बघा पुढच्या कॉलम मध्ये रेंट अमाऊंट, म्हणजे त्याची त्या भाड्याची अमाऊंट किती आहे, तर ते तुम्हाला इथं अमाऊंट टाकायची आहे. आणि ते अमाऊंट टाकल्यानंतर तुम्हाला इथं आहे बघा पॉलिसी डेट, म्हणजे कोणत्या तारखेपासून तुम्ही ती मालमत्ता एखाद्याला भाड्याने दिलेली आहे ती तुम्हाला डेट इथं टाकायची आहे. आणि तुम्हाला इथं करायचं आहे सेव्ह. हे सेव्ह केल्यानंतर बघा, तुम्हाला परत जायचं आहे असेट मॅनेजमेंट वरती. त्यानंतर परत तुम्हाला जायचं आहे डिप्रिशिएशन मास्टर वरती. डिप्रिशिएशन मास्टर म्हणजे त्या असेट वरचं डिप्रिशिएशन, ते तुम्हाला इथं पर्सेंटेज तुम्हाला इथं टाकायचं आहे. म्हणजे आता समजा मी इथं आयटम मध्ये कॅटेगरी मध्ये केलं सिलेक्ट फर्निचर अँड फीचर्स, त्या पुढच्या कॉलम मध्ये आहे बघा डिप्रिशिएशन पर्सेंटेज, म्हणजे तुम्हाला इथं त्या डिप्रिशिएशनचं पर्सेंटेज टाकायचं आहे. आणि इथं तुम्हाला करायचं आहे सेव्ह. एवढी पूर्ण माहिती आपण भरल्यानंतर
परत बघा तुम्हाला असेट वरती जायचं आहे. असेट वरती आल्यानंतर बघा तुम्हाला ह्यात परचेस असेट वरती आल्यानंतर तुम्हाला इथून तुम्हाला एकतर परचेस ऑर्डर नंबर म्हणजे जो काय परचेस ऑर्डर नंबर असतो तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर बघा पुढच्या कॉलम मध्ये वेंडॉर नेम म्हणजे ज्या व्यक्तीकडून तुम्ही माल परचेस केलाय आणि जे आपण तिथं सेटिंग मध्ये ज्या वेंडरचं नाव टाकलं होतं तो वेंडर तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली शो होणार आणि त्या अं, त्या वेंडॉरला तुम्हाला इथं करायचं आहे सिलेक्ट. सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं तुम्हाला परत जायचं या प्लस चिन्हावरती आणि आता समजा मी इथं टाकलं परचेस ऑर्डर नंबर 12. वेंडॉर नेम मध्ये मी इथं सिलेक्ट केला हा वेंडॉर श्री एजन्सी. परत तुम्हाला जायचं ह्या प्लस चिन्हावरती तर तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची. समजा मी इथे कॅटेगरी सिलेक्ट केली फर्निचर अँड फीचर्स. आयटम मध्ये समजा मी सिलेक्ट केलं फर्निचर अँड फीचर्स. तुम्हाला इथे फक्त क्वांटिटी टाकायची आहे आणि क्वांटिटी टाकल्यानंतर त्या क्वांटिटीची रक्कम ती तुम्हाला इथं टाकायची आहे. टाकल्यानंतर तुम्हाला इथं वाउचर टाईप करायचं आहे सिलेक्ट आणि खाली करायचं आहे सेव्ह. म्हणजे ही झाली तुमची असेट परचेस.